जय शिवराय, जय भीम, जय लवजी। आज 7 मे 2024 आज तिसऱ्या टप्प्याचं मतदान आहे। आता 7 वाजता चालूच होईल। तर आपण सर्वांनी कार्यक्षम खासदार सुप्रियाताई सुळे यांना आपण भरघोस मताने विजयी करावं, कारण की आपण पुणे जिल्ह्यातले आहोत आणि पुणे जिल्ह्यातल्या महिलेचं हे केंद्रामध्ये काय स्थान आहे काय नाही आपण पाहिलं असेल। त्यांना संसद रत्न किती वेळा मिळाला आणि त्यांनी प्रत्येक वेळेस 15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये त्यांनी आपली भूमिका या आपल्या पुणे जिल्ह्याची भूमिका त्यांनी योग्यरित्या या संसद भवनामध्ये ती मांडलेली आणि एक महिला म्हणून त्यांचा जो आदर आहे हा न विसरणार आहे। तर आपण सर्वांनी हे लक्षात ठेवा, हे तुम्हा आम्हाला मतदान करायचं नाही, ह्या पुणे जिल्ह्यासाठी मतदान करायचे, कारण आपले त्या पुणे जिल्ह्यातल्या उमेदवार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कन्या आहेत, पण एक कन्या असताना त्यांनी मुलाची भूमिका बजावत आज इतके वर्ष काढलीत आणि 20 वर्षामध्ये त्यांनी जी काय आपल्यासाठी पुणे जिल्ह्यासाठी जी कामं करायची होती त्यांनी केलेली आहेत पूर्णतः। त्याच्यामुळे ह्या इलेक्शनला त्यांना आपण कमीत कमी 3-3.5 लाखाच्या मताने आपण त्यांना निवडून द्यायचे आणि पुनश्च एकदा या संसद भवनामध्ये त्यांना पाठवायचे पुणे जिल्ह्याची एक महिला म्हणून। त्यामुळे आपण सर्वांनी यावेळेस सुप्रियाताई सुळेंना जी त्यांच्या माणसाची तुतारी हा त्यांचं चिन्ह आहे हे लक्षात ठेवा, आपण त्याला मतदान करायचं आहे आणि आपण त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यायचं। आणि महाराष्ट्रामध्ये जे कोणी महाविकास आघाडीचे जे उमेदवार असतील आपण ते सर्वांना आपण मतदान करायचे हे लक्षात ठेवा। जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवजी।